मित्रांनो, यासारखी सीएससी जीआरएनची युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे. पीएम किसानच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे या ठिकाणी शासनाने बंधनकारक केलेले आहे आणि तशा प्रकारचं शासन परिपत्रक देखील जाहीर झालेलं आहे. तर मित्रांनो, 20 मे 2026 पासून आपल्याला 30 जून 2026 पूर्वीच ई-केवायसी या ठिकाणी करावायची आहे आणि त्यासाठी वेळ अत्यंत कमी आहे. तर मित्रांनो, ई-केवायसी करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बरेच प्रॉब्लेम समस्या येत होत्या. ते म्हणजे ई-केवायसी ऑलरेडी डन. या ठिकाणी बऱ्याच शेतकरी बांधवांना आधार नंबर टाकल्यानंतर सीएससीच्या माध्यमातून किंवा आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून पीएम किसानच्या ऍपच्या माध्यमातून आपल्याला दाखवत होतं. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अपडेट आलेली आहे आणि ई-केवायसी प्रत्येक शेतकऱ्यांची आता सक्सेसफुल या ठिकाणी होणार आहे आणि ती ई-केवायसी आपल्याला सक्सेसफुल कशी करायची याची माहिती आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि इतरही काही माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी अचूक आणि विश्वासार्हता मिळत राहतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला पीएम किसानच्या वेबसाईटवरती यायचं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आपण या ठिकाणी नोटिफिकेशन पाहू शकता. पीएम किसान केवायसी सगळ्यांसाठी या ठिकाणी बंधनकारक आहे आणि आपण केवायसी सीएससीच्या माध्यमातून OTP बेस आणि बायोमेट्रिकच्या बेसवरने आपण या ठिकाणी करायची आहे. तर आपण सीएससी या ठिकाणी लॉग इन करायचं आहे ID पासवर्ड टाकून आणि बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशनवर क्लिक केल्यानंतर आपला आधार नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि त्यानंतर इमेज टेक्स्ट म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी कॅप्चर जसा टाकून सर्चवरती क्लिक करायचं आहे आणि यानंतर आपल्याला या ठिकाणी पेमेंट घेईल. आपलं पासवर्ड आणि व्हॅलिडिटी पिन टाकून आपण या ठिकाणी पेमेंट करायचं आहे, जो पेमेंट आहे तो. त्यानंतर आपल्याला परत एकदा या ठिकाणी इमेज टेक्स्टवर क्लिक करायचं आहे, कॅप्चर टाकायचा आहे आणि त्यानंतर एंटर आधार रजिस्टर मोबाईल नंबर, त्या ठिकाणी आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्यावरती OTP येईल आणि तो OTP आपल्याला त्या ठिकाणी 4 अंकी असेल, 4 अंकी OTP ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे आणि OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट OTP त्यावरती क्लिक करायचं आहे. सबमिट OTPवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी थंबवर क्लिक करायचं आहे. जो आपला डिव्हाइस आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी थंब घेण्यात येईल आणि थंब आपल्या या ठिकाणी सक्सेस झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सक्सेस असं दाखवेल, त्यावरती ओके करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, सबमिट केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता ई-केवायसी डन सक्सेसफुल या ठिकाणी झालेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी याची स्क्रीनशॉट घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्रॉप करून त्याची प्रिंट त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना आपल्याला द्यायची आहे. जो आपला प्रिंटर आहे तो प्रिंटर आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करून ओके करून त्या ठिकाणी आपल्याला प्रिंट शेतकरी बांधवांना द्यायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट आपण ठिकाणी घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, जेणेकरून आपण शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही. तर लवकरच भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.